कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? आई, अनंता, वाट पुन्हा तुला चंद्रविलास मध्ये घेऊन आलीस का रे? आई, आई, आई तू कुठे होती? मी तुला किती वर्ष शोधत राहिलो, तू आलीच नाहीस. आता वडीलधारं कोणीच उरलं नाही. मी कोणाकडे जायचं, कोणाकडे तक्रार करायची? मी 8 वर्षाचा होतो ना, तर मी मावशी बरोबर चंद्रविलास मधनं बाहेर पडलो. पण या वाड्याबद्दल, नानांबद्दल माझ्या मनात कधीच चांगले विचार नाही आले. मला वाटली ती फक्त आणि फक्त घृणा आणि तिरस्कार. या वाड्याबद्दल आणि नानांबद्दल फक्त तिरस्कार आणि घृणा, बाकी काहीच नाही. मला पुसून टाकायचं होतं. नानांचं विश्वच मला पुसून टाकायचं होतं. मला याची लाज वाटायची की मी त्यांचा कोणीतरी आहे. ज्या वयामध्ये मला तुझी खरी गरज होती आई, त्यावेळेला त्यांनी मला तुझा मृत्यू दाखवला. तू आगीमध्ये होरपळत होतीस. तुला खूप चटके लागत होते, पण जखमा माझ्या मनाला होत होत्या त्यावेळेला. त्या जखमा अजून सुद्धा भरल्या गेल्या नाहीयेत. आई, मला नाही राहायचं या वाड्यात. तुझी नात बघ ना, माझं ऐकणार नाही. तिला इथेच राहायचं. तिला ओढ लागली चंद्रविलासची. ती अडकत चालली या वाड्यामध्ये. मी पण अडकत चालला. कधी सुटणार आहे ह्याच्यामधनं कळत नाही. हीच तर खासियत आहे या वाड्याची. मोहात पाडतोच हा चंद्रविलास, अडकवत जातो हा चंद्रविलास, इथे पाय रुजत जातो. पण अनंता, तुझ्या प्रत्येक प्रश्नाची पाळंमुळं या चंद्रविलास मध्येच आहे. चंद्रविलास मध्येच तुझं शंका निरसन होईल. तुझ्या प्रत्येक चिंतेचं कारण या चंद्रविलास मध्येच आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. नरहरपंत कोण आहे? सांग ना, कोण आहे हा नरहरपंत? कोण आहे? आई, 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 आई. बाबा, बाबा, मी इथं नाही. आई, 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 आई कुठेस तू? आई माझ्याशी बोल ना. आई, 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 बाबा, आई, बाबा काय झालं? आई, बाबा, अरे उठ. काय काय होतंय? आई, हा बाबा, आई, बाबा माझं काय होतंय तुम्हाला? आणि इथं का आला होता? माझी आई इथे होती. ती माझ्याशी बोलत होती. माझी आई. बाबा तू काय बोलतोयस?
तू बघतोयस ना, कोणी नाहीये इथे. नाही, माझी आई होती आत्ता इथे. तिने मला जवळ घेतलं, मला असं कुरवाळलं तिने मला. महाजन, तुम्हाला कसला त्रास होतोय का? स्वप्न बघितलं का तुम्ही? नाही नाही नाही. ऐक, तुला आठवण येते का तिची? आठवण आली म्हणून होत असेल कदाचित. हा, तुम्हाला आठवण आली असेल म्हणून. बरोबर आहे. बाबा काय होतंय? तू झोप येच. हा, चला उठा. ये. महाजन, बरं वाटतंय का आता? माझी आई दिसली. मी आज का दिसली? एवढे दिवस आपण वाड्यामध्ये होत तेव्हा नाही दिसली. 8 वर्षाचा होतो मी तेव्हा गेली. आज का दिसली? महाजन, आपली माणसं आपल्याला सोडून जात नसतात. ती इथंच असतात आपल्या आजूबाजूला. आपल्याला सुखदुःखातून जाताना बघत असतात. अडीअडचणीला मार्ग दाखवत असतात. आणि तुम्ही खूप विचार करत असाल आणि तुम्हाला खूप आठवण आली असेल तुमच्या आईची, म्हणून तुम्हाला तुमच्या आईचा भास झाला असेल. ही औषधं घे तू. औषधं घे. पाणी ठीक. औषधं कसली? स्वतःच्या मनाने नाही देते मी. डॉक्टर काकांनीच सांगितले. बाबाला त्रास होतो आधीमध्ये. तू काळजी नको करूस. म्हणजे डॉक्टर काकांशी बोलते मी फोनवर. तू शांतपणे झोप. शर्वरी, तू आराम कर. मी थांबते त्यांच्याजवळ. नाही, नको. तुम्ही आराम करा. नाही, दोघी झोपा. मी थांबते. नाही. सरकार, माफी द्या. लग्न लागलं, त्रिकूट पूर्ण झालं, पण विधेसाठी लागणारी मूर्ती अजूनही दुभंगलेली आहे. तारा, नाना एकटा गेला. त्याला साथ द्यायला कोणीतरी तिकडे जायला हवं नाही का? मूर्ती पुन्हा जुळायला हवी. मूर्तीच्या एक एक तुकड्यासाठी आता रक्त सांडावं लागणार. जशी तुमची आज्ञा सरकार. शर्वरी, जाऊन आराम कर जा. मी सांगितलं ना, मी थांबते. बर. कधीपासून त्रास होतोय यांना? ते सांगता नाही येणार. पण मला हल्लीच कळलं. बाबाचाच एक फ्रेंड आहे, म्हणजे डॉक्टर आहेत ते. त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. कसली ट्रीटमेंट? काय काय होतंय त्यांना?
आणि काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? बाबाच्या पास्टमध्ये काहीतरी झालं होतं ज्याचा त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला होता. कदाचित त्यामुळेच त्याला भास होत असतील. आणखी काय म्हणाले डॉक्टर? मला एवढंच माहिती. मी उद्या फोन करेन डॉक्टर काकांना. फोनवर काय सांगतील ते मला सांगशील ना? बाबा बाबा काय झालं? बाबा काय होतंय? माझ्यात काय काय झालं? पाणी 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 काय? विभावरीची पाणी. तुला पाणी हवंय का? स्वप्न पडलं का तुम्हाला काही? विभावरीची पाणी पाणी. पाणी काय? नाही नको 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 पाणी नको पाणी नको पाणी नको. बाबा तू काळजी नको करूस. शांतपणे झोप. बाबा झोप. मी आहे. अशी स्वप्न का पडतायत? नानांच्या बाबतीतही स्वप्न पडलं जे खरं झालं, आणि आता विभावरीच्या सासू बाबतीत सुद्धा. हे काय होतंय? मी अतिविचार करतोय का हा सगळा योगायोग आहे? पण या योगायोगामुळे विभावरीच्या सासूला जर काही झालं. संधी लागलेली विसायली. एवढा काय विचार करायला मला? तुला काय करायचंय? काल रात्री झोप लागली का नीट? नाही, तुमचा आवाज आलता मला, ऐकला मी. उठून येणार होते पण म्हणलं कशाला, आता बायको आहे, पोरगी आहे, तिघांमध्ये माझं काय काम? सकाळपासून वरडतोय, घेऊन येणार कुणाला तरी.
तू दरवेळेला असं मूर्खासारखं का बरळतेस ग? या वाड्यामध्ये यायची कोणालाही हौस नाहीये. तुम्हाला यायचं नव्हतं, आलात ना? येणारा येणार, कुणी अडवू शकत नाही त्याला. तुम्ही आम्ही कुणी कुणाला थांबवू शकत नाही. माझं बरं वाटतंय का आता? काय हो, बरं वाटतंय का आता? हो बरं बरं. सूप केलंय तुमच्यासाठी. हो. तुमच्या सासूबाई कशा आहेत? दागिने कुठे आहेत? माझे दागिने कुठे आहेत? घोलपांचे दागिने. बोल ना, वाचा बसली काय तुझी? कुठे आहेत दागिने? मला ठाव नाही. तुला ठाव नाही? हेच कपाटात आहेत का? हा, जेव्हा ठेवले का? कुठे दागिने? मला दागिने पाहिजे म्हातारे. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठे आहे दागिने? बोल लवकर. इकडं इकडं बघ. चंद्रविलासला नाही ना दिले तुझ्या सुनेकडं? दिले? माझ्या आयुष्याचं तू कशाला त्याला दागिने दिले? म्हातारे मला आत्ता दागिने पाहिजे. मला दागिने उठ लवकर उठ. तुला मला दागिने पाहिजेत. तुला काय माझं सुख बघवत नाही का ग? आई एका कोण आहे तू? चल चल आत्ताच्या विभागाकडे जायचं. दागिने चल चल. असं करू नका. अहो गार झालं ते सूप. काय तुम्ही द्या, मी गरम करून देते. एक विचारू, आज तुम्ही अचानक आईंबद्दल कसं काय विचारलं? त्या दिवशी त्या आल्या होत्या ना इथे. त्या काही थांबल्या नाहीत. मला असं वाटलं की त्या काही अजूनही चिडल्यात का माझ्यावर, म्हणून विचारलं. बाकी काही नाही. राग निवळायला वेळ लागतोच ना, आणि प्रत्येकाला त्याचा त्याचा वेळ द्यावा राग निवळायला, नाही का? तुम्ही त्यांना काहीतरी असं चांगलं खायला बनवून घेऊन का नाही जात? म्हणजे आपल्याला कळेल ना त्यांची घ्याली खुशाली, म्हणजे त्या काय बऱ्या आहेत नाही आहेत. नाहीतर असं करता का तुम्ही? तुम्ही 2-4 दिवस त्यांच्याकडे राहायला जाता का? महाजन, मी इथं राहिले तर चालेल ना? म्हणजे मी इथं राहिल्याने तुम्हाला काही प्रॉब्लेम? अहो काहीतरी काय, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज नका करून घेऊ. मी आपलं तुमच्या सासूबाईंच्या काळजीपोटीच बोललो. विवेक, हे महाजन विवेक, चल चल विवेक. हे महाजन बाहेर. का बास, आता मी जे सांगेन ना तेच करायचं, समजलं ना? विवेक चल. महाजन बाहेर आहे. काय झुल्यावर बसून झुले घेतोय का रे? बाहेर आहे. हो, काय करताय? सोडा त्यांना. लुबाडलंय चंद्रविलासनं मला सगळं लुबाडलंय. ती भर मांडवातून माझी बायको पळून नेली, माझी जिंदगी बर्बाद केली, आणि आता तर काय आमचे घोलपांचे दागिने सुद्धा लुबाडले तुम्ही. शशी, काय शशी? काय ग म्हातारे, तुझा का पुन्हा जीव जडतोय का चंद्रविलासवर? हा